नमस्कार. MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मी टेंभुर्णी शहर प्रतिनिधी संजीवनी आरबोळे. आज सर्वत्र विविध मंडळांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत आहेत. या निमित्तानं विविध ठिकाणी विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन केलेलं आहे. आज आपण जाणता राजा मित्र मंडळ जिल्हा प्राथमिक शाळा महाडिक वस्ती इथं आलेलो आहोत. काही आयोजकांसोबत आपण बातचीत करणार आहोत. काय सांगाल की आज या शिवजयंतीच्या निमित्तानं आपण काय कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे? आज शिवजयंतीच्या सगळ्यांना पहिल्यांदा शुभेच्छा देतो. आणि आम्ही शिवजयंतीचं दरवर्षी कार्यक्रम आम्ही काहीतरी वेगळा भरवतो. ह्या वर्षी आम्ही रक्तदानाचा कार्यक्रम भरवला. त्यावरील सगळ्यांनी, महिलांनी आणि मुलांनी सगळ्यांनी रक्तदान केलं. किती रक्तदात्यांचं रक्तदान झालेलं आहे आतापर्यंत? 40 झालेला आहे. 40. काय वाटतं साधारणतः या जयंतीच्या माध्यमातून तरुणांना काय संदेश आहे? तरुणांना एकच संदेश आहे की सगळ्यांनी रक्तदान करावं उत्स्फूर्तपणे. आपल्यासोबत ग्रामपंचायत सदस्य वैभव भैया महाडिक आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. भैया, काय सांगाल, रक्तदान करण्यामागचा काय हेतू आहे आणि तरुण पिढीला काय संदेश द्याल तुम्ही या माध्यमातून? या माध्यमातून एकच संदेश राहील की जास्तीत जास्त तरुणांनी रक्तदान करण्याची गरज आहे. सर्व तरुणांनी रक्तदान केलं पाहिजे, कारण की जे गरजू पेशंट आहे, ज्यांना रक्ताची गरज आहे, अशा रक्तदात्यांना रक्तदान देण्यासाठी ह्या रक्तदानाची गरज आहे. तसंच जास्तीत जास्त तरुण वर्गांनी किंवा महिलांनी आज महाडिक वस्ती जिल्हा परिषद शाळेमध्ये रक्तदान केलेलं आहे. ह्याच पद्धतीने महाडिक वस्तीवरती अनेक उपक्रम, सकाळी प्रतिमापूजन झालं आहे, रक्तदान चालू आहे व संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन महाडिक वस्ती वतीने केलं आहे. आणि महाडिक वस्तीचे जिल्हा परिषद शाळेचे अध्यक्ष सोनाप्पा महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रमाचा उपक्रम चालू आहे. आपण दिलेल्या रक्तदानातून एखाद्याचा जीव वाचू शकतो. आज आपण बघतो आहोत ॲक्सिडेंट, अपघात किंवा एखादी अवघड शस्त्रक्रिया जरी असेल तरी आपल्याला माणसाचंच रक्त उपयोगी पडतं ना. इथे जात, धर्म, रंग असं रक्ताला काहीही नसतं. आणि अतिशय सुंदर असं जाणता राजा मित्रमंडळ जिल्हा प्राथमिक शाळा महाडिक वस्तीने अतिशय सामाजिक बांधिलकी राखत अतिशय स्तुत्य असा उपक्रम राबवलेला आहे. मी MS मराठीच्या माध्यमातून तमाम लोकांना विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद द्यावा. काय सांगाल? शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. खरोखरी जर शिवजयंती साजरी करायची असेल तर असे उपक्रम राबवले पाहिजेत. आणि DJ, डॉल्बी सिस्टीम हे बाकीचे कार्यक्रम न करता हे रक्तदान कार्यक्रम घेतला पाहिजे. आणि तो कार्यक्रम आमच्या महाडिक वस्तीवरती सोमनाथ आप्पा, वैभव भैया, माऊली काका यांनी घेतलेला आहे. त्यामुळे हा कार्यक्रम असा सर्वांनीच करावा. नक्कीच असे सामाजिक उपक्रम शिवजयंतीच्या उत्सवानिमित्त झाले पाहिजे आणि हीच खरी शिवरायांना आदरांजली किंवा विनम्र अभिवादन असू शकेल.